अवजड वाहनांमुळे अमळनेर शहरातील तसेच धुळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे आणि रस्ता दबून दुसरीकडे उंचवटे तयार झाल्याने लहान वाहने व मोटरसायकलींचे अपघात होऊन नुकसान होत आहे। पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची मागणी होत आहे। अमळनेर शहरातून अवजड वाहने, वाळूचे वाहने गेल्याने चोपड्याकडून येणाऱ्या रस्त्यावर एका बाजूला खूप मोठे खड्डे आणि उंचवटे निर्माण झाले आहेत। रस्त्याची क्षमता 12 टन असताना रस्त्यावर वाळूची 40 ते 50 टनाची वाहने दररोज सुमारे 400च्या संख्येत वापरत असल्याने रस्त्याची नासाडी झाली आहे। रस्त्यावरून जाणाऱ्या 4 चाकीच्या चेंबरला खालून धक्के बसतात। रिक्षा चालकांना तर कसरत करत वाहने चालवावी लागतात। एक चाक उंचावर गेले तरी रिक्षा पलटी होण्याची भीती असते। मोटरसायकल स्वारांचे दररोज अपघात होत असल्याचे शनीपेठ भागातील नागरिकांनी सांगितले। खड्ड्यामुळे मोटरसायकल स्वारांना जोरात झटके बसत असल्याने कमरेचे त्रास, मणक्यात गॅप होत असल्याचे अनेकांनी सांगितले। अवजड वाहतूकदार वाहतूक नियम सर्रास मोडत असताना त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही। पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त न झाल्यास खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ते जास्त खराब होतील, जास्त अपघात होतील, म्हणून तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे। दरम्यान संबंधित ठेकेदाराला रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात सूचना दिली असून लवकरच रस्ता दुरुस्तीला सुरुवात होईल असे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांनी सांगितले। एकीकडे कडक उन्हाळ्यात पालिका नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरत असताना माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना दररोज घरपोच मोफत थंडगार व शुद्ध आरओ फिल्टर पाणी वाटपाचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे। विशेष म्हणजे उन्हाळ्यातच नव्हे तर वर्षभर ही जलसेवा देण्याचा त्यांचा संकल्प आहे। कला विष्णू बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे। मोफत आरओ फिल्टर पाणी वाटप ही केवळ सेवा नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि माणुसकीचा जिवंत आदर्श आहे। जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी राहून दिलासा देणारा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे। जनहिताच्या कार्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध राहू असे नरेंद्र चौधरी यांनी सांगितले। चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून डोक्यात दगड मारून खून करणाऱ्या चोपडा येथील अंकेश उर्फ अनिकेश पुण्या बारेला वय वर्षे 22 याला अमळनेर जिल्हा सत्र न्यायाधीश CV पाटील यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील एका शेतमजुराने गावातील बाबू रामडू भिल याची पहाडपट्टी येथील शेती निमबटाईने करायला घेतली होती। त्याने आपल्या 4ही मुलींना त्या शेतात निंदणीसाठी पाठवले होते। त्या शेतपासून जवळ असलेल्या गोलबर्डी गावात बाली सीताराम बारेला नावाची महिला राहत होती। तिचा भाऊ अंकेश पुण्या बारेला हा तिच्याकडे येत जात असे, त्यामुळे मजुरांच्या मुली व त्याच्याशी परिचय होता। 7 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी त्या मजुरांच्या 3 मुली रडत रडत पळत घरी आल्या आणि त्यांनी त्यांच्या आईला सांगितले की अंकेश आमचा पाठलाग करत होता व आमच्यापैकी एका बहिणीला वाघ्या नाला येथे ओढून गेला। म्हणून मुलीच्या आई वडील यांनी शोध घेतला असता भगवान गोटू पाटील हिच्या कपाशीच्या शेतात पीडित मुलगी नग्न अवस्थेत पडलेली आढळून आली। तिच्या डोक्यावर जखम झाली। तालुका वरला, जिल्हा बडवानी, हल्ली मुक्काम पाटचारी चोपडा याला 8 सप्टेंबर 2024 ला अटक केली होती। हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता। सरकारी वकील ॲडव्होकेट KR बागुल यांनी यात 14 साक्षीदार तपासले। त्यात न्यायाधीश CV पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयुरी दाभाडे, डॉक्टर चंद्रहास पाटील, पवन पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, कावेरी कमलाकर, पोलीस उपनिरीक्षक वळटे यांची साक्ष तसेच शेतात कपड्यावर चपलांवर पडलेले रक्त यांचे DNA तपासून खात्री केली। न्यायाधीश CV पाटील यांनी आरोपीला दोषी धरत भारतीय न्याय संहिता व पोस्को कायद्यान्वये नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली। तसेच आरोपीने पीडितेच्या वडिलांना 30,000 रुपये द्यावेत आणि शासनाने 25,000 रुपये पीडितेच्या कुटुंबाला द्यावेत असेही आदेश दिले। खटला सुरू असेपर्यंत आरोपी कारागृहात होता। त्याला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले। पैरवी अधिकारी म्हणून PSI उदयसिंग साळुंखे, हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, पुरुषोत्तम वाल्डे, राहुल रणधीर, सतीश भोई, भरत इशी यांनी सहकार्य केले। अमळनेर शहरातील तांबेपुरा भागातील घरकुलाच्या वादातून आई आणि मुलाने नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे।
शहरातील तांबेपुरा भागात उज्ज्वला लोटन पाटील यांचे घरकुल मंजूर झालेले आहे. त्यांना पालिकेकडून 1 लाख रुपयांचे अनुदान देखील देण्यात आले होते. मात्र शेजारील प्लॉट धारकाशी सीमांकन संबंधी वाद असल्याने त्यांचे घरकुल रखडले. मात्र पालिकेकडून पुढील अनुदान देखील मिळावे यासाठी त्यांचा आटापिटा सुरू होता. 19 रोजी सकाळी 10:30 वाजता पालिकेत जाऊन उज्ज्वला पाटील व त्यांचा मुलगा निलेश पाटील याने पालिकेतील कर्मचारी धीरज पाटील, अविनाश संदानशी व राधेश्याम अग्रवाल यांना शिवीगाळ करून फरशी मारण्याचा प्रयत्न केला, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या बाबतीत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पोलीस निरीक्षकांना पत्र दिले असून कर्मचारी राधेश्याम अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विनोद भोई करीत आहेत. आधार संस्था अमळनेर यांच्या वतीने अंदरपुरा मोहल्ला येथील इलाही मदरसा येथे बालरोग तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर डॉक्टर देवयानी बडगुजर यांच्या मुख्य उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. या शिबिराला परिसरातील नागरिक, महिला व बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद व सहकारी योगिता पाटील, मोहिनी धनगर, तौसिफ शेख अंदरपुरा भागातील उपस्थित होते. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मुंबई, रोटरी क्लब ऑफ अमळनेर, श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे समाजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्वान चावा प्रतिबंध जागृती करण्यासाठी रोटरी हॉल अमळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट देवेंद्र कोठारी, आशिष चौधरी, डॉक्टर राजेंद्र धनगर, प्राध्यापक विजयकुमार वाघमारे, आधार संस्था संचालक रेणू प्रसाद यांची उपस्थिती होती. पशुवैद्यक डॉक्टर राजेंद्र धनगर यांनी याबाबत मार्गदर्शन केले.